लागणार आहे ती मरके नको सवेची इंद्रपणाची ओटी उतरे येवो लागती माघारे मृत्यू लोका या मृत्यू लोकांमध्ये परत त्या इंद्राला यावं लागतं जाऊ द्या इंद्राचं सोडून द्या ज्या ब्रह्मदेवाने हे सर्व सृष्टी निर्माण केली कोणी निर्माण केली हो ब्रह्मदेवानं निर्माण केले तो ब्रह्मदेव ब्रह्मपद देव का म्हणजे ब्रह्मपद तर काय खरंय हो तोही पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला कधी ना कधी तर त्यालाही खाली यावं लागतं म्हणून माणसानं मला तर कधी असं समजायचं नाही मी लय मोठा असलं काही चालत नाही मी एक नेहमी उदाहरण सांगायचं कसं असते एक तारुण्याची मस्ती असते पैशाची मस्ती संपत्तीचा गर्व माणसाकडे जरा पैसा जरा संपत्ती सगळं काय किंवा एखादं पद आलं की माणसाला अहंकार चढतो तसंच एकदा काय झालं तुम्ही शेतकरी आहात ना जवळजवळ बऱ्यापैकी जाऊ दे तुमच्यातच उदाहरण सांगतो शेतकरी मला जेव्हा शेतामध्ये धान्य काय करतो धान्याची मळणी करतो आणि मळणी केल्यानंतर आता जरा ते उपण्याचं वगैरे राहील नाही डायरेक्ट पोत्यातच पडतं पण पूर्वीच्या काळामध्ये काय करायचं जायचं खळं असायचं आणि त्या खळ्यामध्ये सगळं धान्य काय केलं जायचं बडवून माळ्यात उपडलं जायचं बरोबर ना आणि उपडल्यानंतर किती झालं हे कळण्याकरता काय करायचे पूर्वीच्या काळी मापन असं काय करायचे मापट्यानं त्या पोत्यामध्ये भरायचं सगळं त्याला काय म्हणायचं ते मापट्याला काय म्हणतात आडशीर काही ठिकाणी शेर म्हणतात काही ठिकाणी आदली म्हणतात काही ठिकाणी मापट म्हणतात अनेक वाक्य शेर आपण शेर घेऊया ती शेर आपण काय करतो असं धान्यात असं बुडवतो आणि बुडवल्यानंतर तो गव्हाणा असा पूर्ण शेर भरला जातो आणि भरल्यानंतर त्याच्यावरती असे काय लावतात त्याला ती शेग पाहिजे तुम्हाला तो शिग लावला जातो बघा आणि शेग लावल्यानंतर तो शिगेवरचा गहू असतो का नाही शिगेवरचा तो शिगेवरचा गहू असा नसतो ते म्हणतो मी शिगेवर कोण म्हणते शिगेवरचा गहू ती खालचे म्हणतात बेटे जरा थांब शेर पालता झाला का नाही तू बुडायला जाशील ना आम्ही असा समजायचं नाही महाराज त्याची एकदा वेळ आली की नाही महाराज कोणी असो रंकाची राम करण्याची ताकद आणि राजाचा रंक करण्याची ताकद त्याच्या हातात आहे महाराज शरीर कोणाची असते कोण बोलावे तो हरिवेना अरे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका बोलताना तोंड माझं जरी असेल ना तर बोलवणारा वेगळा आहे हलणारे हात आपले असतील पण हलवणारा वेगळा आहे चालणारे पाय आपले असतील पण चालवणारा वेगळा आहे
या सगळ्या अवयवांना ताकद देणार जर कोण असेल तर तोच आहे मला तो भगवान परमात्मा. त्याच्या सत्तेनं चालते हे सर्व. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिले अहंता मग कोटे. पर्वती बैसका न संडावी पृथ्वी समुद्री रेखांना ओलांडावी पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. त्याच्या आज्ञेनं हे सगळं चालतंय पण याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. म्हणून महाराज हे सगळं विश्व त्याच्या हातात आहे. तुम्हाला आम्हाला जर ठरवलं ना मला त्यानं राजाचा रंक आणि रंकाचा राव करण्याची ताकद त्याच्या हातात आहे.